उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात आई, वडील आणि 15 वर्षांची मुलगी असे तिघांचे कुटुंब राहत होते. वडील गावाबाहेर कामासाठी राहत आणि महिन्याला घरी पैसे पाठवत. घरी रोज फक्त आई मुलगीच असायच्या. गावात राहणारा एक तरुण व्यावसायिक कामानिमित्त परिसरात नेहमी फिरत असे. बोलण्याची कला चांगली असल्यामुळे तो लोकांमध्ये पटकन मैत्री करत असे. हळूहळू त्याचा या घरातला वावर वाढू लागला. आधी आईशी ओळख, नंतर घरात सहज ये-जा. काळ जसजसा जातो तसतसे या तरुणाचे या घरातील दोघींशीही अनैतिक आणि गुप्त संबंध जुळू लागले. आई मुलगी दोघींनाही एकमेकींना काहीच माहिती नसते. घरातील परिस्थिती, एकटेपणा आणि त्याचा बोलका स्वभाव यामुळे तो दोघींशी वेगवेगळ्या गोष्टी लपवून सतत संपर्कात असतो. या सर्वामध्ये मुलगी मानसिकदृष्ट्या खूप गुंतते. तरुण तिच्यावर विश्वास बसवून वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहतो. काही काळात दोघांमध्ये ताणतणाव निर्माण होतो. मुलगी त्याच्याकडून काही वचनांची मागणी करते आणि त्यातून वाद वाढतात. तरुणाला परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटते. मुलगी आग्रह धरते तेव्हा तो चिडचिड करू लागतो. एका दिवशी घरात आई बाहेर जाताच मुलगी त्याला बोलावते. दोघांमध्ये मोठा वाद होतो. मुलगी त्याच्यावर गुन्ह्याची तक्रार देण्याची धमकी देते. घाबरलेल्या तरुणाने परिस्थिती बिघडू दिली नाही. राग, भीती आणि परिस्थितीने तो चुकीचा निर्णय घेतो. वादात त्याने मुलीवर बलप्रयोग केला आणि ती गंभीर जखमी होते. घाईघाईत अपराध लपवण्यासाठी त्याने तिला आत्महत्या भासेल असे बनावट रूप दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. आई घरी आली तेव्हा तिने मुलीला अतिवाईट अवस्थेत पाहिले आणि शॉक झाला. तत्काळ पोलिसांना कळवले. चौकशीत पोलिसांनी कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि सीसीटीव्हीद्वारे तरुणाचे घरात येणे-जाणे, संपर्क याचे पुरावे उघड केले. दोन्ही स्त्रियांची त्याचे अनुचित जवळीक आणि मुलीवर मानसिक दबाव हे सर्व समोर आले. शेवटी तरुणाला अटक झाली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याचे दोघींशीही अनैतिक संबंध होते आणि मुलीच्या दबावामुळे त्याने हा पापाचा निर्णय घेतला. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. आई मुलीच्या एकटेपणाचा, भावनांचा व परिस्थितीचा फायदा घेत एक व्यक्ती किती खोल गुन्ह्यात जाऊ शकतो याचे हे भीषण उदाहरण ठरले.